छत्तीसगडमध्ये 15 वर्ष भाजपचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. पण ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद केली. कर्नाटकमध्ये बंद, पंजाबमध्ये बंद, ओरिसामध्ये बंद, पश्चिम बंगालमध्ये बंद. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस त्या ठिकाणी योजना बंद आहे. आणि काल तर तुम्ही पत्र बघितलं असाल, आज तुम्हाला पाठवत आहे पत्र. मी आलं का पत्र? काँग्रेसचं पत्र आलं का? मी तुम्हाला देतो. आता काँग्रेसने काल पत्र दिलं की मकर संक्रांतीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही. आमची मकर संक्रांतीच्या पूर्वी 2 महिने पैसे मिळाले असते तर लाडक्या बहिणीची योजना आमची मजबूतीने काम करता आली असती. आमच्या लाडक्या बहिणीला तीळ संक्रांत, मकर संक्रांती करता आली असती. पण काल काँग्रेसने पत्र दिलं की निवडणुकीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही. मी तुम्हाला आता पत्राची कॉपी देतोय. काय करायला इथं या काँग्रेसवाल्याचं काय करायचं? या काँग्रेसवाल्याचं करायचं काय? काय म्हणतात काँग्रेसवाले? लिहून दाखवू तुम्हाला मी. काँग्रेसवाल्याचं पत्र दाखवतो, वाचून. तुम्ही जरा वाचलं पाहिजे. तुम्हाला माहित असलं पाहिजे आमच्या लाडक्या बहिणींनो किती नालायक आहे. एवढ्या वाटत दाखवाय पत्र हे प्रचार कुंडली यांना. लाडक्या बहिणीच्या विरुद्ध पत्र दिलं. एक तर सरकारच्या विरुद्ध बंद केलं. यांनीला बघा, मान्य आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर म्हणजे तीर्थराजी पहिले पैसे द्यायचे नाही. यांनी 1 कोटी लोक महिला प्रभावित होतील, 3,000 रुपये दिले तर त्यांच्या बापाच्या खर्च गेले का? सरकारचे पैसे आहेत. आता हे पत्र तुम्हाला देणार आहे. वाचायला बंधू भगिनींनो, असा सबक शिकवा. 15 तारखेला चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला पाहिजे. एकही नगरसेवक निवडून आला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.